मुलीचं लग्न आहे यावर्षी करत होत मला. तुमची आणि मुलगी नाही 25 तारखेला असं झालं पूर्ण की बा पाऊस पडला, आपल्या नदीकाठचे क्षेत्र आहे, आपला रस्ता राहत नाही, आपण उन्हाळ्यात खतं भरून ठेवू रासायनिक. इथं एवढं वळून होतं इथं, आणि ह्या लेवलला जे पाणी गेलं ना इथून समजा कुठे इतकं समजा पूर्ण खरडून गेलं. इतक्या दिवस आपण सतत बोलतोय की पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, पाण्याचा प्रवाह इतका होता, अनेक पिकं सडली आहेत. पण काही ठिकाणी पिकं सडली नाही आहेत, पिकं राहिलीच नाही आहेत, पिकं वाहून गेली आहेत. आणि फक्त पिकं नाही वाहून गेली मित्रांनो, पिकांसोबत माती देखील वाहून गेली आहे. जी सुपीक काळी शेतजमीन होती ती माती देखील वाहून गेली आहे. हे बघा, म्हणजे पांढरं सोनं शेतकऱ्याचं ज्याला म्हटलं जातं ते पांढरं सोनं आज काळं पडलेलं आहे. आणि त्या सोन्याला आज मातीची किंमत देखील उरलेली नाहीये, कारण मातीच इथे उरली नाहीये. कपाशी माणूस कधी मधून चाललं वर हात करून सुद्धा माणूस दिसत नव्हतं त्याच्यात जाम होती. पंधराला मुलगी माझी, यावर्षी लग्न करायचं होतं दिवाळीच्या नंतर. अद्रक लावली, मला चांगलं स्थळ पाहू. जे आम्ही खतगीत भरून ठेवतो तर रस्त्याने ओराला मी 2 किलोमीटर नदीनंच आणायचं आणि पत्रात भरून ठेवायचं. त्याचे 25 20-22चे पत्र लावलेली होती इथं. आणि खत होतं 25,000चं, म्हणजे अद्रकीला नंतर कपाशीला. आणि पाणी चालू असतं ना त्यावेळेस गाडी याला जागा राहत नाही. अद्रकीमध्ये आंतरपीक मक्का घेतो, कपाशी झाल्याच्या नंतर परत मक्काच पीक घेतो, गाडी येत नाही. दुसरं पीक घेण्यासाठी या जमिनीत पूर्ण मशागत करण्यासाठी पूर्ण भरावं लागणार, त्याच्यावर पूर्ण माती टाकावं लागणार. माती टाकून त्याला पैसा लागणार, आणि ती जमीन या जमिनीसारखी रन व्हायला 5 वर्ष लागतील. मॅडमला 5 वर्ष, कमीत कमी 5 वर्ष. एका वर्षात एका पिकात त्यांचं हे पीक जाणे, याच्यासाठी पुन्हा पैसा टाकणे, आणि त्याच्यानंतर ते पीक घेण्यासाठी तीन वेळा नुकसान झाले. पाणी म्हणून राहिले तुम्ही बघितलंय, नुसतं पायदळीक नुसतं पाणी निघतंय त्याच्यात, काय करणार.